नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं टिप्स फॉर टीईटी मध्ये स्वागत करतो। सध्या आपण स्टेट बोर्ड नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये स्टेट बोर्ड नोट्सला खूप महत्त्व आहे। त्या दृष्टिकोनातूनच आपण स्टेट बोर्ड नोट्सची सुरुवात म्हणजे आपल्या नोट्सचा श्री गणेश हा शिवरायांच्या इतिहासापासून चालू केलेला आहे। आता शिवरायांच्या इतिहासावर आधारित आतापर्यंत आपले 2 व्हिडिओ आलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक 1 ते 6 पाहिलेले आहेत, तो तब्बल 1 तास 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 12 या टॉपिकपर्यंत व्हिडिओ 7 ते 12 हे टॉपिक पाहिलेले आहेत। तो व्हिडिओसुद्धा तब्बल 55 मिनिटाचा आहे। ते 2 व्हिडिओ तुम्ही आत्ता पण पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण ते पाहिल्यानंतरच तुम्हाला याच्या पुढलं काही समजणार आहे। आता आजचा हा शिवरायांच्या इतिहासावरील आधारित हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे, म्हणजे जवळजवळ 3 तासामध्ये तुमचा शिवरायांचा इतिहास पूर्णपणे संपून जाणार आहे। आता मागचे 2 व्हिडिओ तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 पाहिल्या नसतील तर ते पाहून घ्या। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, वरती आय बटनवर सुद्धा भेटेल, त्या अगोदर पाहून घ्या। त्यानंतर हा तिसरा पार्ट पहा। तर आता आपण अवांतर चर्चा न करता शिवरायांच्या इतिहासावर आधारित पुढील जे काही घटक आहेत ते पाहू। आता आजचा 13वा हा घटक आहे, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या। आता बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, काय दिल्या, कशा दिल्या, हा घटक कशा संदर्भात आहे, परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात, हे आता आपण एकदम सविस्तरपणे एकदम विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये पाहू। हे पहा, मिर्झा राजे जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या म्हणजे औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले। हे मागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिले होते की आमंत्रण दिलं गेलं होतं शिवरायांना मिर्झा राजे जयसिंगांनी। तेच मिर्झा राजे जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले शिवराय बादशहाच्या म्हणजे औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले। आता औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला। आता हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला काय आलेला आहे की ज्यावेळेस शिवराय हे औरंगजेब बादशहाच्या भेटीस जाणार होते किंवा जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला, तर तो जिजामातेच्या हाती सोपवला। शिवरायांसोबत पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला। शिवरायांसोबत कोण कोण होते किंवा शिवरायांनी सोबत काय घेतले, तर शिवरायांसोबत पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला। औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता। ज्यावेळेस शिवराय हे औरंगजेबाला भेटण्यासाठी जाणार होते किंवा जात होते त्यावेळेस औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता, तर तो होता 50वा। औरंगजेब बादशहा दरबार संपवून सल्ला मसलतीसाठी महालात गेला। औरंगजेब बादशहा दरबार संपवून सल्ला मसलतीसाठी दरबारात किंवा महालात गेला। आता त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपल्या रांगेत उभे होते। औरंगजेब बादशहाने शिवरायांना मागील रांगेत बसवले होते। आता औरंगजेब बादशहाने शिवरायांना कुठे बसवले होते, तर औरंगजेब बादशहाने शिवरायांना हे मागील रांगेत बसवलेले होते। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जयवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। आता हा जयवंत सिंग राठोड कुठे होता, तर शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय, तर हा अपमान शिवरायांना सहन झाला नाही। रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले। औरंगजेब बादशहाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला। शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या म्हणजे औरंगजेबांच्या कैदेत पडले। आता इथून खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जी की आपल्याला जनरलसुद्धा माहिती हवेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा माहिती हवेत। एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण औरंगजेब बादशहाने ते ऐकले नाही। औरंगजेब बादशहाची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली। आता इथं कुठं रवानगी केली याच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो, तर औरंगजेब बादशहाची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली। आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे
हिरोजी फर्जंड व मदारी मेहतर हे सेवक एवढे जणच होते. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो, काय येऊ शकतो किंवा बऱ्याच वेळा परीक्षेत आलेला आहे. काय आलेला आहे की आता शिवरायांबरोबर थोडंसं आपण एकदम परफेक्ट झूम करू. ओके, हां, शिवरायांबरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे एवढे जण होते. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. त्यांच्या पोटात भयंकर कळ येऊ लागल्या, म्हणजे भयंकर कळा येऊ लागल्या. हाकीम वैद्य आले व औषधपाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलावी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे की शिवरायांच्या जागी कोण झोपले, तर किंवा एके दिवशी शिवरायांनी आपल्या जागी कोणाला हे केले, तर एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. आता मदारीस हिरोजीचे पाय चेपत बसवले. मदारीस काय करण्यास सांगितले, तर मदारीस हिरोजीचे पाय चेपत बसविले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. काय सांगून निसटले, तर कोण निसटले, इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. महाराजांना औरंगजेबाच्या कैद्यातून सोडविण्याच्या कामी हिरोजी फर्जंड आणि मदारी मेहतर या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविण्याच्या कामी हिरोजी फर्जंड आणि मदारी मेहतर या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. आता शिवाजींचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठविले. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. शिवरायांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे की शिवरायांनी संभाजीला कोठे ठेवले किंवा संभाजीला सुरक्षित कुठे ठेवले, तर शिवरायांनी संभाजीला मथुरेत एका ठिकाणी सुरक्षित ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडात सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी सुटका करून घेतली. ही घटना 1666 मध्ये घडलेली आहे. तर अशा प्रकारे बादशाच्या हातावर तुरीचा हा घटक आपला झालेला आहे. पुढे आला, आता पुढे पाहू आपण, गड आला पण सिंह गेला. अतिशय महत्त्वाचा, याच्यावर भरपूर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला आलेले आहेत, भरपूर ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतात. पहिला आता पाहू आपण, शिवरायांनी जयसिंगाला दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला होता. पुण्यातील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायांची तळमळ होती. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. काय माहिती आहे का, कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. तानाजी मालुसरे आरंभापासूनच शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उंबरटे गाव, तिथला तानाजी राहणार. आता हा गड आला पण आधी लगीन कोंढाण्याचे, मग आमच्या रायबाचे. आता याच्यावर हा जो काही कोंढाणा किल्ला आहे किंवा तानाजी मालुसरे आहेत यांच्यावर आधारित एक पिक्चर आलेला होता. त्याच्यामध्ये अजय देवगण यांनी काम केलेलं आहे. अतिशय सुंदर पिक्चर आहे. पण शेवटी जो काही युद्ध दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ते बॉलिवूडचं अँगल टाकलेलं आहे, तितकंसं खरं नव्हतं. पण अतिशय उत्तम पिक्चर केलेला आहे. याच गड आला पण सिंह गेला याच्यावरच आधारित आहे तो.
शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाजी महाराज जी कामगिरी सांगतील ते हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. तानाजी मोठा हिंमतवान, अंगाने धिप्पाड, ताकदीने भारी, बुद्धीने चालक होता. आता तानाजी मालुसरे हा कुठला होता याच्यावर आधारित प्रश्न आलेला आहे. पिक्चरमध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे. कुठले होते तर तानाजी मालुसरे, तर कोकणात महाडजवळ उंबरटे गाव तिथला हा तानाजी मालुसरे होता. हे म्हणजे तानाजी मालुसरे होते. आता शिवरायांवर तानाजीची अलोट भक्ती होती. तानाजीने आपल्या एकुलता एक मुलगा रायबा याच्या लग्नाच्या गडबडीत होता. आता त्यावेळेस रायबाचे लग्न होते. त्यावेळेस त्या लग्नाच्या गडबडीमध्ये आपले तानाजी मालुसरे होते. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला सांगितलं ना, गड आला पण सिंह गेला, हे त्यासाठीच केलेलं आहे. पुन्हा एक डायलॉग फिक्स हे सगळ्यांना माहिती आहे, आधी लगीन कोंडाण्याचे मग आमच्या रायबाचे. आता रायबा हा तानाजी मालुसरे यांचा मुलगा होता. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होते. त्या लग्नाच्या कामाच्या निमित्त तानाजी मालुसरे हे कामामध्ये व्यस्त होते. आणि त्याच काळामध्ये जो काही कोंढाणा किल्ला आहे तो जिंकून घ्यायला पाहिजे असं जिजामातेंच्या ह्याच्यामध्ये आलं. मग जिजामातेंनी शिवरायांना सांगितलं. मग तिथून ह्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. त्यावेळेस तानाजी मालुसरे हे आपल्या मुलगा म्हणजे रायबा याच्या लग्नाच्या कामामध्ये व्यस्त होते. रायबाचे लग्न 4 दिवसांवर येऊन ठेवले. लग्नाचा विषय चालू झालेला आहे. रायबाचे लग्न 4 दिवसांवर येऊन ठेवले. तानाजी शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. शेलार मामाने शिवरायांना कोणाच्या लग्नाचे आमंत्रण दिले तर रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. आता शिवराय काय म्हणाले, शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, काय म्हणाला तानाजी, महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग आमच्या रायबाचे. आता हा प्रश्न कोणी कोणासमध्ये विचारलं जाऊ शकतो. मी मग म्हटलं होता जो काही डायलॉग दिला होता तोच आहे इथं. ज्यावेळेस शिवराय शेलार मामाला म्हणतात की तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत, हे ऐकताच तानाजी मालुसरे काय म्हणतात, महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? हे काही नाही, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. आता हे जे उद्गार आहेत, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे, हे उद्गार तानाजींचे आहेत. हे उद्गार कोणाचे आहेत परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उद्देवान हा राजपूत किल्लेदार होता. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उद्देवान हा राजपूत होता. आता सैफ अली खानने याचा रोल केलेला आहे उद्देवानचा. उद्देवान हा मोठा कडक होता. कोंढाणा किल्ल्याला 2 दरवाजे होते. कोंढाणा किल्ल्याला किती दरवाजे होते? 2 दरवाजे होते. कोंढाणा किल्ल्याच्या दोन्ही दरवाजांवर उद्देवानने पक्का बंदोबस्त ठेवला. तानाजीने कोंढाणा किल्ल्याभोवती गडाभोवती टेहाणी केली. कोंढाणा गडाच्या पश्चिमेला उंच कडा होत्या, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने पहारा नसलेला कडा पश्चिमेला चढून जायचा बेत केला. तानाजीने आपल्या धाकट्या भावाला म्हणले, सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याणचा दरवाजा गाठ. आता हे कोण म्हणले असा प्रश्न येऊ शकतो. तानाजीने आपल्या धाकट्या भावास म्हणले, परीक्षेत फक्त एवढं देतात, सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, एवढं देतात आणि विचारतात हे उद्गार कोणाचे आहेत, तर हे उद्गार तानाजी यांचे आहेत. त्यांनी आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सूर्याजींना उद्देशून म्हणलेले आहे. आता मी तानाजी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. सूर्याजी आणि तानाजी हे दोघे वाटाने निघाले.
तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोख्यात उभे होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. तानाजी आणि त्यांचे मावळे दारोवर म्हणजे दोऱ्यावरून भराभर वानरांसारखे कडा चढून गडांवर गेले. सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत होते. उद्देबान सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उद्देवान तानाजीवर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. तानाजीने ढाल तुटली. त्याच्या हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर तानाजी वार झेलत लढू लागला. शेवटी दोघेही म्हणजे कोण? शेवटी दोघेही तानाजी आणि उद्देवान एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांनी धीर खचला. ते पळू लागले. इतक्या सूर्याजी व त्यांच्याबरोबर मावळे कल्याण दरवाजा गाठून आत पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. सूर्याजीने कडावरच्या दोरा कापून टाकल्या. पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा गेला आणि पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा होऊन गेला आणि काय म्हणाला, अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे आणि तुम्ही भागुबाईसारखे काय पळता? हे सूर्याजीचे उद्गार आहेत. कोणाचे उद्गार आहेत? कोण कोणाच म्हणले असं येऊ शकतो. पुढे उंबरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. आता शिवरायांचे उद्गार आहेत. गड आला पण सिंह गेला. तर गड आला पण सिंह गेला हे कशासाठी आहे? तर तानाजी मालुसरे यांच्यासाठी आहे. तानाजी आणि उद्देवांचा मृत्यू 1670 झाला. त्यावेळेस दोघांचा एकसाथच मृत्यू झालेला आहे. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. पुन्हा कारण किल्ल्याचे नामकरण आहे. कोंढाण्याचे नाव काय आहे? सिंहगड. गड आला पण सिंह गेला ही घटना 1670 घडलेली आहे. कोंढाण्याचे सिंहगड हे नामकरण 1670 साली करण्यात आले. 1670 साली कोंढाणा मुघलांच्या ताब्यात होता. घनघोर लढाईनंतर मावळ्यांनी कोंढाणा सर केला. 1670 सालीच कोंढाणा शिवरायांच्या हाती आला. हे आहे तेवढं महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह. गड आला पण सिंह गेला. याच्यावर आता एक अपूर्व सोहळा याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न आहेत. 15वा टॉपिक आहे. याच्यामधले बरेचसे टॉपिक हे नवीन ह्याच्यामध्ये नाही आहेत. बरेचसे ऑब्जेक्टिव्ह नवीन पुस्तकामध्ये नाही आहेत. हे आपण जुना सिलेबस, पुन्हा 7वीचं स्कॉलरशिप, 4थीचं स्कॉलरशिप, जुनं 7वीचं स्कॉलरशिप, पुन्हा 7वीचा इतिहास याच्यावर आधारित महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह एकत्र करून आपण हा शिवरायांचा इतिहास बनवलेला आहे. पुढं जो आपण 15वा टॉपिक आहे एक अपूर्व सोहळा. रायेश्वराच्या मंदिरावर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा कुठे केली? तर रायेश्वराच्या मंदिरावर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. ओके. बाजीप्रभू, मोराबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता आपले प्राण वेचले. स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली? तर स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना सन्मानाने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे शिवराय स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. राजगड वेगळा, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. त्यानंतर शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगड हा कसा किल्ला होता? तर रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडाहून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोपेच होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. शिवरायांनी कोठे जाऊन आपल्या सैन्याची पाहणी केली? तर चिपळूणला जाऊन आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे शिवरायांनी दर्शन घेतले. शिवरायांनी कुठले दर्शन घेतले? शिवरायांनी प्रतापगडाच्या भवानी देवीचे शिवरायांनी दर्शन घेतले. कधी? राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या अगोदर किंवा ते सोहळ्याच्या ह्यावेळेस शिवरायांनी भक्तिभावाने सोन्याचे छत्र प्रतापगडाच्या भवानी देवीला अर्पण केले. कशाचे छत्र? कुठे? शिवरायांनी भक्तिभावाने सोन्याचे छत्र प्रतापगडच्या भवानी देवीला अर्पण केले. शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. सोन्याच्या सिंहासनाला मौल्यवान रत्ने जोडली. त्यावर शुभ्र वस्त्र वसविले.
राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामगार यांना आमंत्रण गेले. राज्याभिषेकाचे पौरहत्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. काशीहून कोण आले तर काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे मूळ घराणे पैठणचे, पण काशीमध्ये ते स्थायिक झालेले होते. गागाभट्ट थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. रायगडावर किती माणसे जमली तर रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी रायगडावर म्हणजे रायगडावर जमलेल्यांसाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात गेले. गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. सोन्याची घागर कोणाच्या हातात होती तर सोन्याची घागर हे गागाभट्ट यांच्या हातात होती. सोन्याची घागरमध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. किती नद्यांचे तर 7 नद्यांचे. ज्या 7 नद्या कुठल्या? गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. तर घागरीवर किती छिद्र होते तर घागरीवर 100 छिद्र होते. त्या 100 छिद्रांवर जलाभिषेक झाला. शिवरायांनी 30 वर्षाच्या कष्टांचे चीज झाले. म्हणजे आता 30 वर्षांनी ते मेहनत केली होती. त्या 30 वर्षाच्या कष्टाचे मेहनतीची चीज झालेली आहे. माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी राजे होते. राज्याभिषेकाच्या वेळी माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले, पण त्यांच्याजवळ कोण होते तर त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी राजे बसले होते. अष्टप्रधान शिवरायांच्या दोन्ही बाजूंना उभे होते. अष्टप्रधान कुठे होते तर शिवरायांच्या दोन्ही बाजूला उभे होते. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालमरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठमोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 झाला. 1674 सालापासूनच महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. राज्याभिषेक कधी झाला तर 1674 आणि 1674 सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. शिवरायांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. आता याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. शिवरायांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली होती, पण ती कोणती पाडली होती, कशी पाडली होती, कोणत्या ह्याची होती, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय आलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? हा प्रश्न 2016ला आलेला आहे, 2017ला आलेला आहे, 18ला आहे, 2019ला आलेला आहे. TETला बऱ्याच वेळा विचारलेला आहे, इतर परीक्षेला सुद्धा आलेला आहे. त्यामुळे हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर ते कुठले आहे? सोन्याची होन व तांब्याची शिवराई. आता परीक्षेत काय देतात माहिती आहे का? ह्याचे ऑप्शनच इतके असतात ना, 4 ऑप्शन असे ते सध्या, त्यामुळे लक्षातच येत नाही. आता इथं काय दिलेलं आहे? सोन्याची होन व तांब्याची शिवराई. हे एकदम 100% बरोबर आहे. पण परीक्षेत काय देतात माहिती आहे का? तांब्याची होन, सोन्याची शिवराई असे एक करतात. पुन्हा नंतर काय करतात? चांदीची होन, तांब्याची शिवराई, चांदीची होन, सोन्याची शिवराई असे काहीही ऑप्शन देतात. पण आपल्या लक्षात पाहिजे सोन्याची होन, तांब्याची शिवराई. कारण परीक्षेत कन्फ्यूज होतं, म्हणून तर इतक्या वेळेस परीक्षेत विचारलेलं आहे. इंग्रजांनी अलेक्झांडर नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवलेला होता. इंग्रजांनी कोणाला पाठवलं तर अलेक्झांडर यांना. आता आपण पाहू 16वा घटक दक्षिणेकडली मोहीम. आता हा दक्षिणेकडली मोहीम सुद्धा खूप महत्त्वाची आहे. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत 17 जून 1674 रोजी माँसाहेब जिजामाता म्हणजे माँसाहेब म्हणजे जिजामाता यांचा मृत्यू पावल्या. स्वराज्यावरील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते, पण शिवरायांचा आधार हा माँसाहेब म्हणजे जिजामाता होत्या. शिवरायांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु जिजामाता होत्या. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. शिवरायांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. शिवरायांना आदिलशाहीची भीती का नव्हती तर कारण आता ती आदिलशाही ही मोडकळीस आली होती. उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचा राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसलेला होता. उत्तरेला मुघल बादशाह
औरंगजेब हा मराठ्यांच्या राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसलेला होता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला. का आला तर मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेत सुद्धा एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे असा शिवरायांच्या मनात आलेला असा विचार आलेला होता. म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. हा उद्देश आणि परिणाममध्ये विचारलं जाऊ शकतं. दक्षिण मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत घेतली. दक्षिण मोहिमेसाठी शिवरायांनी कोणाची मदत घेतली तर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत घेतली. गोवळकोंड्याचा कुतुबशहा मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. दक्षिण मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखीन एक हेतू काय हेतू होता तर शिवरायांचे स्वतंत्र भाऊ व्यंकोजी राजे दक्षिणेकडील तंजावरची जहागीर सांभाळून होते. परीक्षेत आलेला आहे काय आलेला आहे की शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेकडील तंजावरची जहागीर सांभाळून होते. कुठली जहागीर सांभाळून होते तर तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांचे म्हणजे शहाजीराजेंचे कर्नाटकातील जहागीर त्यांच्याकडे म्हणजे व्यंकोजीराजेंकडे होती. कर्नाटकातील जहागिरीचा काहीही वाटा व्यंकोजीराजेंनी शिवरायांना दिला नव्हता. व्यंकोजीराजेंना स्वराज्याबद्दल फारसा आदर नव्हता. व्यंकोजीराजे शिवरायांशी फटकून वागत होते. व्यंकोजीराजेंची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांना मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. काय हेतू होता व्यंकोजीराजेंची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची जर मदत मिळाली तर पाहावी असा शिवरायांचा हेतू मनामध्ये होता. गोवळकोंड्याचा अबू हसल, आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोवळकोंड्याचा कोण तर अबू हसल हा कुतुबशहा याने शिवरायांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहा राजधानीला भेट देऊन मग दक्षिणेकडील दिग्विजयासाठी पुढे जावे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाची राजधानी काय तर गोवळकोंडा. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. कुतुबशहाने महाराजांच्या सत्कारासाठी कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकात मोहिमेवर गेले. स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकात कशासाठी गेले तर मोहिमेसाठी गेले. कर्नाटकावर मोहिमेवर निघाले. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. शिवराय कुठे आले तर शिवराय हे पूर्व किनाऱ्यावर आले. चला पुढे जाऊ आपण. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजींचा किल्ला होता. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. आता हे तुम्हाला इतर कुठं भेटणार नाही, इतर कुठं पुस्तकात भेटणार नाही. आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे एवढी. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजींचा किल्ला होता. याच्यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे. जिंजींचा किल्ला सध्याच्या कुठं आहे तर जिंजींचा किल्ला हा सध्याच्या तामिळनाडू राज्यात आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, हा जो प्रश्न आहे, जो काही पुस्तक आहे 4थीचं म्हणा 7वीचं म्हणा त्याच्या मागं एकदम शेवटी टॉपिक बिपिक संपल्यानंतर एकदम शेवटी एक चित्र आहे, त्या चित्रावर आधारित हा प्रश्न होता. जिंजींचा किल्ला सध्या कुठे आहे तर जिंजींचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यामध्ये आहे. जिंजींचा किल्ला मूळचा दुर्गम किल्ला आहे. रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत जिंजींचा किल्ला आहे. राजाराम महाराजांनी जिंजींच्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली. राजाराज महाराजांनी जिंजींच्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली. शिवाजी महाराजांनी जिंजींच्या किल्ल्याचे आधीचे तट पाडले आणि नवीन तटबुरुज बांधून ते अधिक भक्कम केले. राजाराम महाराजांनी किल्ल्यावर जिंजींचा असताना मुघलांची त्यांचा वेढा दिला, परंतु राजाराम महाराजांनी त्या वेढ्यात अडकूनही सुमारे 7 वर्षापर्यंत जिंजींचा किल्ला लढवला. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ठेवून हा किल्ला जिंजींचा अधिक मजबूत केलेला असल्यामुळे राजाराम महाराज इतका काळ जिंजींच्या किल्ल्यावर सुरक्षित राहू शकले. जिंजींच्या किल्ल्यात वेढा घालून महाराजांनी म्हणजे शिवरायांनी तो जिंकला. दक्षिणेस स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाल्यानंतर शिवरायांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. शिवरायांनी कोणत्या किल्ल्याला वेढा दिला तर वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊन ही वेलूरचा किल्ला ताब्यात येईना. तेव्हा शिवरायांनी वेलूरच्या जवळ डोंगरावरून त्या किल्ल्याची तोफांची मारा करून आणि वेलूरचा किल्ला सर केला. शिवरायांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि किती छोटे मोठे किल्ले जिंकले हा महत्त्वाचा आहे. शिवरायांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलवले. व्यंकोजीराजे खुशीने आले. शिवरायांनी व्यंकोजीराजेंचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नसुद्धा केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजेंचे सहकार्य
करावे आणि शिवरायांनी आपल्या व्यंकोजीराजेंचे गळ घातली. काही दिवस व्यंकोजीराजे महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री शिवाजी महाराजांना न कळवताच व्यंकोजीराजे तंजावरला निघून गेले. व्यंकोजीराजे कुठे निघून गेले तर तंजावरला निघून गेले. सांगून गेले का नाही न सांगता गेलेले आहेत. उलट व्यंकोजीराजेंनी शिवरायांच्या फौजेवर हल्ला केला. शिवरायांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवाजी महाराजांच्या फौजेने व्यंकोजीराजांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीचे पत्र पाठवले. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश व्यंकोजीला शिवरायांनी दिला. व्यंकोजीराजांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, काय लिहिले की परक्या शत्रूचा भरोसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. कर्नाटकातील म्हणजे दक्षिणेकडील मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांनी जंजिरीच्या सिद्धीविरोधात आरमाराची मोहीम काढावी लागली. त्यावेळी शिवाजी महाराज वयाचे 50 वर्ष होते. 30-35 वर्ष शिवरायांनी सतत कष्ट केले, त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. तशातच युवराज संभाजीराजे भोसले हे युवराज संभाजी हे मुघलांच्या सेनापती दिलेरखान यांना जाऊन मिळाले. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदू स्वराज्य निर्माण केले. 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे तर रायगडला आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तर 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे तर रायगडला आहे. आता हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट जुन्या ह्याच्यामध्ये आहे. आता जुन्या ह्याच्यामधले काय माहिती आहे का, स्वराज्याच्या कारभाराची घडी बसवली, शिवरायांची युद्धनीती, रयतेचा राजा, स्फूर्तीचा जिवंत झरा हे जुन्या पुस्तकामधले आहेत. पण आपण नवीन पुस्तकामध्ये गट कोटांच्या आणि आरमाराचे व्यवस्थापन आणि लोककल्याणासाठी स्वराज्याचे व्यवस्थापन ह्या 2 चॅप्टरमध्ये नवीन पुस्तकामध्ये हे केलेलं आहे. पण जुन्या पुस्तकामध्ये जुनं 34चं ज्यावेळेस शिवरायांचं पुस्तक होतं त्यावेळेस हे 4 धडे होते. हे 4 धडे नवीन पुस्तकामध्ये 2 टॉपिकमध्येच बसवलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा माहितीसुद्धा दिलेली आहे. वळू आपण 17व्या टॉपिककडे, गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे. आता गडकोटांची उभारणी, याच्यामध्ये गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सारे ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र यात शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. कशामध्ये आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या 3 प्रकारचे किल्ले बांधले. जलदुर्गांना जंजिरा असे म्हणतात. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. शिवरायांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ञ कवींची राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी आणि अनेक नवीन किल्ले बांधले. रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. किती किल्ले होते? 300. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापर्यंत हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते. आज्ञापत्र या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले आहे. काय आहे तर आज्ञापत्र या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले आहे. आज्ञापत्र ग्रंथ रामचंद्रपंत अमात्य. बुद्धभूषण कोणाचा आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. प्रत्येक गडकिल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस असत. किल्लेदाराच्या हाताखाली कोण असेल तर सबनीस आणि कारखानीस. चार्टमध्ये सुद्धा दिलेला आहे. किल्लेदार म्हणजे हवालदार, त्याच्या खाली सबनीस आणि कारखानीस. आता आपण कार्य पाहू. कार्य कोणाचे तर किल्लेदाराचे. किल्लेदार म्हणजेच त्याला हवालदार असे सुद्धा म्हणतात. किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे. सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे. सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे. आता हे किल्लेदाराचे काम काय आहेत, कार्य काय आहेत, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले
जातात. आता त्यानंतर आहे सबनीस. आता या सबनीसाचे कार्य काय आहे? गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे. गडावरील जमा खर्चांचा हिशोब ठेवणे हे काम कोणाचे आहे? तर सबनीस यांचे आहे. पत्रव्यवहार सांभाळणे, गडांवरील आणि गडाखालील प्रजेकडून वसुली करणे. आता ही तर 3 दिलेलं आहे. याच्याखाली एक एक्स्ट्रा सुद्धा आणखीन देतात की याच्यापैकी सबनीसाचे कार्य कोणते नाही असं सुद्धा देतात. त्यानंतर आहे कारखानीस. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल करणे व दुरुस्ती करणे हे कोणाचे काम आहे? तर कारखानीस यांचे आहे. शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटांवर किंवा बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. त्या तोफा तयार करण्याचे कारखाने कुठे होते? तर पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. तोफा कशापासून तयार केला? तर लोखंड, पितळ, तांबे यांच्यापासून. पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात. तोफा गंजू नये म्हणून काय केलं जात? तर त्यांना मेणाचा लेप लावला जात. तोफांमध्ये शत्रूंवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी, कुल्पी गोळे, त्यासाठी शिशाच्या गोळ्या असत याचा वापर करत. या तोफा उडवण्यासाठी स्फोटकामध्ये दारू वापरली जात असेत. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार कुठले आहेत? तर उदाहरणार्थ गुराव, मलबत, पाल, मचवा, नाव, घोडी हे महत्त्वाचं आहे. आर्मी म्हणजे युद्ध नौकांचा समूह. आरमार म्हणजे काय? आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. शिवरायांनी समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी शिवरायांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. सिंधुदुर्ग हा काय आहे? तर जलदुर्ग बांधला. तो कोण बांधला? शिवरायांनी. कुठे? मालवणजवळ कुर्टे या बेटावर. शिवरायांनी मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. शिवरायांनी मुंबईजवळ कोणता किल्ला बांधला? तर खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. दर्या सारंग, तुकोजी आंग्रे, दौलत खान, मायकनाथ भंडारी, लाय पाटील यांसारखे नावाजलेले आरमार योद्धे याच काळास म्हणजे शिवरायांच्या काळात प्रसिद्ध झाले. दौलत खान हा शिवरायांचा पाईक होता. TET 2021ला आलेला प्रश्न आहे. शिवरायांचा पाईक असलेले कोण? शिवरायांचा पाईक नसलेले. त्याच्यामध्ये दौलत खान हा शिवरायांचा पाईक होता. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या डच अशा सागरावरील शत्रूंनी शिवरायांचा दरारा वाटू लागला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीच्या भागात स्वामित्व स्थापन केले. मध्ययुगीन काळात भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते. आरमाराचे जनक असे सुद्धा म्हटले जाते शिवरायांना. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते. त्यामुळे शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. हे तुम्ही गुगलवर सर्चसुद्धा करू शकता. त्यामुळे शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक असे सुद्धा म्हटले जाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे गुप्त खात्याचे प्रमुख होते. परीक्षेत आलेला आहे. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. आता सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्यासाठी बहिर्जी नाईकने आपल्या आणलेल्या अचूक माहितीसाठी मोठी मदत मिळाली. शिवरायांचे हेर हे गुप्तपणे शत्रूच्या गोट्यात शिरून गोट्यातील खडानखडा माहिती काढून आणत कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हे हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच लढाईचा बेत करत. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतील गनिमी काव्यांच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी कावा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच बरेचसे युद्ध हे जिंकलेले आहेत, बरेचसे किल्ले हे जिंकलेले आहेत. गनिमी कावामुळे शत्रूसाठी हे कर्दन काळ असल्यासारखं होतं. गनिमी काव्याच्या
काव्याचा युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेत शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचवते. या तंत्राचा गनिमी काव्याचा अवलंब करताना शिवरायांनी सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांसाठी मदत मिळाली. शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते. शिवरायांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत होते, त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती पसरली होती. शिवरायांचे सैनिक हे शिस्तबद्ध होते, ते स्त्रियाचा आदर करत होते आणि त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये असे सैनिकांना शिवरायांनी सक्त ताकीद दिलेली होती. आता शिवरायांची इथं काही सहकारी आहेत. कुठले आहेत? कान्होजी जेधे, वीर बाजी पासलकर, फिरोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर, सिद्धी हिलाल हे शिवरायांचे सहकारी आहेत, म्हणजे हे पाईक असलेले सहकारी आहेत. आता शेवटचा टॉपिक आहे लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. आता याच्यामध्ये अष्टपंतप्रधान मंडळसुद्धा आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे, जरा व्यवस्थित पहा. 18वा टॉपिक आहे आणि हा शेवटचा टॉपिक आहे. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. याच्यामध्ये शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकरी सिद्धी या अन्यायकारी सत्तांचा दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यांमध्ये विभागणी केली. त्यालाच अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. त्यातूनच महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. आता अष्टप्रधान मंडळ काय आहे याच्यावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत, ते आता आपण पाहू. आता हा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही जशाच तसा पाठ करून घ्या, कारण याच्यामध्ये प्रधानाचे नाव, पद, काम दिलेले आहे. आता इथं काय देतात? चुकीबरोबर जोडायला वा योग्य अयोग्यमध्ये सुद्धा देतात. आता इथं मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत. ते काम कुठले करत होतात? राज्यकारभाराचे काम करत होतात. ह्याच्यामध्ये जे 8 आहे ते 8च्या 8 तुम्हाला पाठ असले पाहिजेत, कारण दरवेळेस याच्यावर आधारित प्रश्न असतात. हे 1, हे 2, हे 3 असे 8च्या 8 तुम्हाला पाठ असले पाहिजे. म्हणजे प्रधान कोण होतं, अमात्य कोण होतं, सेनापती कोण होतं, पंडितराव कोण होतं, न्यायाधीश कोण होतं, सचिव कोण होतं, मंत्री कोण होतं, सुमंत कोण होतं, हे पाहायला गेलं तर तसं नीट तुम्ही लक्ष देऊन जर हे केला तर तुम्हाला लक्षात येतं. आता इथं कसं आहे माहिती आहे का? इथं हे पहा, हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, सैन्याचे नेतृत्व करत होते. पण आता इथं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला इथं मोरो 1 दिसेल, खाली मोरेश्वर दिसेल. पुन्हा आता इथं तुम्हाला अण्णाजी दत्त दिसलं तर खाली आणखीन दत्ताजी दिसेल. आता इथं दत्ताजी त्र्यंबक वाकणे दिसेल, तर इथं मोरो त्र्यंबक पिंगळे दिसेल. पुन्हा त्र्यंबक नावाचे 3 आहेत. ह्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं. पण काय करायचं माहिती आहे का? एक गोष्ट लक्षात घ्यायची, मोरो त्र्यंबक पिंगळे. आता मोरो त्र्यंबक पिंगळे ह्या नावाच्या शेवटी पी आलेला आहे म्हणून ते प्रधान होते, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते प्रधान कशाचं असतात? तर राज्यकारभार चालवणे असं काम करतात. आता तुम्हाला हे अष्टप्रधान मंडळ एकदम ट्रिकनुसार का सांगतोय तुम्हाला, कारण का माहिती आहे का? इथं त्र्यंबक 1, त्र्यंबक 2, त्र्यंबक 3 हे आलेलं आहे. या 3 त्र्यंबकमुळे थोडासा घोळ होतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखीन मोरेश्वर ह्याच्यामध्ये सुद्धा घोळ होतो. आता अण्णाजी दत्तो, पुन्हा नंतर लगेच दत्ताजी त्र्यंबक ह्याच्यामुळे सुद्धा घोळ होतो. त्यामुळे हे अष्टप्रधान मंडळ कसं लक्षात ठेवायचं हे मी एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो. आता एकच मिनटं. हां, आता प्रधानाचे नाव आता इथं कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? हे आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. हा मोरो त्र्यंबक पिंगळेच्या शेवटी पी आहे. पिंगळे म्हणजे प्रधान. पिंगळे म्हणजे प्रधान. आता प्रधानाचं काम काय असतं? राज्यकारभार चालवणे. आता एवढे लक्षात घ्यायचं, रामचंद्र नीळकंठ मुजुमदार. तुम्ही काय करायचं? फक्त एवढं एकच लक्षात ठेवायचं. आता कारण इथं रामचंद्रसुद्धा 2 आहेत, ह्याच्यामुळे सुद्धा घोळ होतो. ही एक रामचंद्र आहे, खाली पुन्हा रामचंद्र त्र्यंबक डबनीस आहे, ह्याच्यामुळे सुद्धा घोळ होऊ शकतो. मग काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? इथं रामचंद्र नीळकंठ मुजुमदार. आता इथं तुम्हाला रामचंद्र लक्षात ठेवायचं नाही. रामचंद्र तर कॉमनच येणार आहे, पण नीळकंठ मुजुमदार हे नाव पाठच करायचं. आणि ते होते अमात्य. अमात्याचं काम काय होतं? राज्याचा जमा खर्च. नीळकंठ जमा खर्च असं लक्षात ठेवा. आता हंबीरराव मोहिते हे तर सगळ्यांना माहिती आहे की हे सेनापती होते. सेनापतीचं काम काय असतं? सैन्याचे नेतृत्व करणं, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता इथं मोरेश्वर पंडितराव. आता वरती मोरो होतो, खाली मोरेश्वर आलेलं आहे, तरी तर तेवढं लक्षात नाही. तर पंडितराव याच्यावरूनच लिहायचं. पंडितराव
आणि पद काय होतं पंडितराव. ह्यांचं काय काम होतं धर्माची कामं पाहायचे. पंडित लोकांचं काम काय असतं धर्माची कामे पाहणे. ओके. आता निराजीरावजी, आता इथं नावातच आहे निराजीरावजी न्यायाधीश. न वरती कसं होतं पिंगळे प्रधान. आता इथं न्यायाधीश न्यायाधीशाचं काम काय असतं न्यायदानाचं काम करत असतं. आता हे अण्णाजी दत्तो हे सचिव होते. आता स वरून सरकारी आज्ञापत्र पाठवणे. ओके. ह्याच्यावरती सचं कुठं आहे का सेनापतीला सैन्याचं होतं. प्रधानला राज्यपाल कारभार होतं. अमात्याला राज्याचा जमा खर्च होता. सेनापतीला सैन्याचे नेतृत्व होते. पंडितरावला धर्माचे काम होते. न्यायाधीशाला न्यायदान होतं. पण सचिवाचं काम काय असतं सचिव स वरूनच लक्षात घ्यायचं सरकारी आज्ञापत्र पाठवणे. मग आता इथं दत्तात्री त्र्यंबक वाकनीस. आता वाकनीसवर लक्षात घ्यायचं वाकनीस मंत्री त्र्यंबक वाकनीस एवढंच घ्यायचं. मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे. मंत्र्याचं काम काय असतं पत्रव्यवहार सांभाळणे. त्यानंतर आहे रामचंद्र त्र्यंबक डबीर. आता हे सगळं फक्त शेवटचं डबीर लक्षात घ्यायचं. डबीरच्या नंतर येतं एकदम काय राहतं सुमत. आता परराज्याशी संबंध दाखविणे हे आहे असं महत्त्वाचं आहे. हे अष्टपंतप्रधान मी माझ्या पद्धतीने जेवढं सोप्या पद्धतीने सांगणं ट्रिकनं सांगू शकत होते त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुमच्याकडे वेगळ्या ट्रिक असतील तर ते तुम्ही वापरू शकता. याच्यावर दरवेळेस प्रश्न असतो. 23 नोव्हेंबर 2025च्या पेपर 1ला सुद्धा होता. पेपर 2ला सुद्धा प्रश्न होता. आता मोरेश्वर पंडितराव हे व निराजीरावजी यांचा युद्धात सहभाग नव्हता. कुणाचा युद्धात सहभाग नव्हता याच्यावर प्रश्न होता. तर मोरोजी पंडित म्हणजे ते पंडित आहेत ना. मग त्यांचं काम काय होतं तर धर्माचे कामं पाहणं होतं. मग ते युद्धात जायचे खातर अजिबात नाही. आणि जे काही निराजीरावजी होते निराजीरावजी न्यायाधीश त्यांचं ते न्यायदानाचं काम करत होते म्हणून ते युद्धात जात नव्हते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष केले. उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा जहाजे वल्ले सीट इत्यादी तयार करावे लागतात. यासाठी लाकूड लागते म्हणून फक्त सागवानाचीच लाकडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असतील तर ते परख्या मुघलातून खरेदी करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊनच त्याचे समाधान करूनच मगच ते तोडावे अशा प्रकारचे हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजते. कशावरून आज्ञापत्रावरून. शिवरायांनी स्वराज्यामागील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना वाट करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील जनतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळातील गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी होती. गड बांधण्यापूर्वीच त्या जागेवरची पुरेशी पाणी आहे का याची पाहणी शिवराय करत होते. एखाद्या जागी पाणी नसेल तर ती पावसाळ्यापूर्वी तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई. दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे करत. शिवराय कधी दुरुस्तीची कामे करत तर दुष्काळाच्या वेळी. त्याचप्रमाणे धरणे कालवे बंधारे यांचे हे काम सुरू असत. या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांना म्हणजे बलुतेदारांनाही रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेचा दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी मालाची वाहतूक करणारे खास जहाजे बांधून घेतले. राजापूरसारखी व्यापारी बंदरे विकास केली. राजापूरसारखी व्यापारी बंदरे कोणी विकसित केली तर शिवरायांनी. रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी बाजारपेठ वसवली. वेगळी बाजारपेठ कुठे वसवली तर पुण्याजवळील म्हणजे पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी बाजारपेठ वसवली. मोठ्या गावात रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीर माता जिजाबाईंनी हुकमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जातो. परीक्षेत आलेला आहे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर लावला. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या मिठांवर त्यांनी अधिक कर बसवला. त्यामुळे त्या मिठाची पोर्तुगीज मिठाच्या हद्दीतील किंमत वाढली. स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठांवर कर शिवरायांनी कमी केला. कारण ते स्वराज्यात तयार होणार होतं आणि ते कर कमी केल्यामुळे स्वस्त मिळणार. त्यामुळे स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला व स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. कोकणातील नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत असत हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकद दिली.
कर्नाटकातील बेलवडी येथील गडी किल्ला जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. कुठं? बैलगडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. मल्लम्मा देसाईच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली. शिवरायांनी मल्लम्मा देसाईला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक परत तिला गेले. शिवरायांनी मल्लम्मा देसाईला सावित्री हा किताब दिला. शिवरायांनी सावित्री हा किताब कोणाला दिला? तर शिवरायांनी सावित्री हा किताब मल्लम्मा देसाईला दिला आणि मल्लम्मा देसाईला शिवरायांनी आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली होती. कोणाला? मल्लम्मा देसाईला. घराभोवती निरगुडीच्या झाडांचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर विंचू किडामुंगी यांच्यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी उपाययोजना शिवरायांच्या काळात केलेली असल्याचे समजून येते. शिवरायांनी गडांची उभारणी, तोफा, दारुगोळा, पर्यावरणाचे रक्षण, जलव्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपोटा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार नव्हते असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव केला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती असल्यास ते प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांना सोपवून देत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. शिवरायांचा मेहुणा कोण? तर मग बजाजी नाईक निंबाळकर. आता बजाजी नाईक निंबाळकर विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने बजाजी नाईक निंबाळकरला याला स्वतःच्या धर्मात घेतले कारण त्यांनी धर्म परिवर्तन केले होते. बजाजी नाईक निंबाळकर विजापुरात राहू लागले. आपला धर्म बदलावा याबद्दल बजाजीला त्याचे मन त्याला वाईट वाटत असे. त्यामुळे बजाजीने स्वधर्मात येण्याचे ठरविले. शिवरायांनी बजाजी नाईक निंबाळकर याला स्वधर्मात परत घेतले. स्वधर्मात कोणाला परत घेतले? तर निंबाळजी आपला मेहुणा बजाजी नाईक निंबाळकर यांना आपल्या धर्मात परत घेतले. आता नेताजी पालकर याचीही हकीकत बजाजीसारखीच होती. नेताजी पालकर यालाही शिवरायांनी स्वधर्मात घेतले. स्वधर्मात परत कुणाला घेतले? बजाजी नाईक निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना. आता इथून जे काही ओळ आहेत ह्या नेताजी पालकरपासून हे खालच्या ओळीच्या पालकर व बजाजी नाईक निंबाळकर ह्या जुन्या पुस्तकात आहेत. याचा उल्लेख तुम्हाला नवीन पुस्तकामध्ये मिळणार नाही आहे. नेताजी पालकर शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेताजी पालकर म्हणजे शिवरायांचा उजवा हात होता. नेताजी पालकर याला लोकप्रती शिवाजीसुद्धा म्हणत. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेस नेताजीला पकडून बादशाहकडे पाठवले. बादशाहने नेताजी पालकर यांना मुसलमान केले. नेताजी पालकर आता मोहम्मद कुली खान झाला. नेताजी पालकर याला बादशाहने मुसलमान केल्यानंतर त्याचं नाव काय झालं? तर नेताजी पालकर हा आता मोहम्मद कुली खान झाला. बादशाहने नेताजी पालखरला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. धर्मांतर केलेल्या आणि स्वधर्मात परत येऊ इच्छिणाऱ्यांना नेताजी पालकर व बजाजी नाईक निंबाळकर यांचा शिवरायांनी जवळ केले. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. हा जुन्या पुस्तकात आहे. नवीन पुस्तकामध्ये याचा तिळ मात्र उल्लेख केलेला नाही आहे. शिवराय साधू सज्जनांचा फार मान देत. शिवरायांनी मंदिरे प्रिय होती. शिवरायांनी मशिदींचेही रक्षण केले. शिवरायांना भगवद्गीता पूज्य होती. शिवरायांनी कुराण शरीफचाही मान राखला. शिवराय ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. शिवराय कोणाचा आदर करत? तर विद्वानांचा सुद्धा आदर करत. परमानंद, गागा भट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा शिवरायांनी सत्कार केला. संत तुकाराम, संत रामदास, बाबा याकृत मौनी बाबा यांचाही शिवरायांनी बहुमान केला. रामचंद्र अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले. या शिवाजी महाराजांच्या धोरणाचे प्रतिबिंब आढळते. शिवरायांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत. पगार मात्र भरपूर दिला. हा प्रश्न TET 2021 पेपर 2ला आलेला होता. आता शिवरायांच्या सैन्यात घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. आता हे जुन्या पुस्तकातला आहे. नवीन पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे. आरमाराबद्दल हा नवीन विभाग शिवरायांनी नेमला. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील
हेरगिरी व घटनांवरील मावळे यांचा भरणा होता. सैन्याच्या घोडदळातील 2 विभाग होते. सैन्याच्या घोडदळात किती विभाग होते तर 2 विभाग होते. एक होता कुठला तर तो होता बारगिरांचा. आता बारगिरांचा म्हणजे काय, यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत. यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत. बारगीर हे सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असेल. बारगिरांना मासिक पगार भेटत. आता दुसरा गट आहे तो शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व हत्यारे होत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत. या कामगिरीबद्दल शिलेदारांना मोबदला दिला जाईल. शिवरायांनी लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत असे म्हणत. पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत तर पायदळाच्या प्रमुखास हे सरनौबत म्हणत. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी होत. स्वराज्यात 12 सुबे होते. स्वराज्यात किती सुबे होते 12 सुबे होते. सुभा म्हणजे काय तर प्रांत. सुब्यावर सुभेदार हा अंमलदार होता. आता स्वराज्यात 12 सुबे होते. सुभा म्हणजे प्रांत. सुब्यावर सुभेदार हा अंमलदार होता. सुब्याचे काही विभाग असत त्यांना परगणा म्हणत. सुब्याचे जे काही विभाग होते त्यांना काय म्हणत तर परगणा. आता परगण्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणत तर हवालदार म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत. स्वराज्यातील 12 सुब्यांच्या राज्यकारभाराची जबाबदारी सुभेदारांकडे होते. स्वराज्यातील 12 सुब्यांच्या राज्यकारभाराची जबाबदारी कुणाकडे होती तर सुभेदारांकडे होती. शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. फिरोंगजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जीवावर उदार होऊन लढवला. सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलखानशी लढताना हौतात्म्य पत्करले. जालना स्वारीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिद्धोजी निंबाळकर याने प्राणार्पण केले. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा 4था हिस्सा शिवराय घेत. त्यात चौथाही म्हणत. चौथाही हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्गिरीचे उत्कृष्ट उदाहरण होते. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले. शिवरायांनी त्यांच्या मुलाचे संगोपन केले. प्रतापराव गुजर यांनीही स्वराज्यासाठी आत्माहुती दिली. शिवरायांनी प्रतापराव गुजराच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजारामशी लावून दिले. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचे हक्क दिले. वतनदारी पद्धत घातक म्हणून शिवरायांनी ती बंद केली. सुभेदारापासून कमावीसदारपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगारी देण्याची पद्धत शिवरायांनी सुरू केली. हा प्रश्न TET 2019ला आलेला आहे. शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. राज्य व्यवहारासाठी मराठी शब्द वापरता यावेत यासाठी शिवरायांनी राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला. राज्यव्यवहार हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो शिवरायांचा आहे. तर कशासाठी तर राज्यव्यवहारासाठी मराठी शब्द वापरता यावेत यासाठी शिवरायांनी राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशाल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमतीच्या लढाव्या, दुर्जनांचा कर्दळकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा काय वाटते की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, अशा पद्धतीने हा शिवरायांच्या इतिहासावर आधारित इतिहास संपूर्णपणे संपलेला आहे. सर्व चॅप्टर संपलेले आहेत. इथंच तुम्हाला एकदम शेवटी कोणी कुणास मारले, किल्ले व त्याचे नामकरण हे तुम्हाला लक्षात यावे यासाठी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला ह्या एकदम शेवटी मी तुम्हाला दिलेलं आहे. कारण ते सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकत्र पाहिजे असतं, ते एकत्र मी तुम्हाला ऑलरेडी करून दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्या. कोणी कुणास मारले, किल्ले नामकरण हे एक ह्याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जातं. अशा पद्धतीने आपला शिवरायांचा इतिहास हा यशस्वीरित्या संपलेला आहे. पहिला पार्ट हा 1 तास 5 मिनिटाचा होता. दुसरा 55 मिनिटाचा होता. हा सुद्धा जवळजवळ तासाभराच्या ह्याच्यामध्ये झालेला. अशा पद्धतीने शिवरायांचा इतिहास संपलेला आहे. हा संपूर्ण इतिहास तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला आपल्या नोट्स हव्या असेल तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथं स्क्रीनवर तुम्हाला नोट्स दिसत असतील. पेपर 1, पेपर 2, कॉम्बो नोट्स, पुन्हा संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल, मानसशास्त्राच्या नोट्स, संपूर्ण नोट्स आहेत. ज्या नोट्स हव्यात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ठीक आहे, व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. हा संपूर्ण इतिहास तुम्हाला आवडला नाही आवडला, माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली, स्पीड कशी आहे, काही नाही, ते सर्वच्या सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, आता आपण हे तेच थांबू.